द ग्रेट खलीवर आरोप आहे की हे हिंसा करायला शिकवतात. आता खली हा महात्मा गांधींचा देश आहे. इथे तर अहिंसा शिकवली जाते. परंतु जेव्हा तुमचा शो बघतात, तेव्हा त्यानंतर लहान मुलं सुद्धा एकमेकांना त्याच प्रकारे बुक्के मारायला सुरू करतात. हे मला वाटतं की चांगली गोष्ट आहे की की जर जर असं केलं की एका 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 गालावर झापाड मारली गालावर तर दुसरा पुढे करायचा. तर असं आहे की जो कोणी आता तर कोणी झापड नाही मारत, सरळ बुक्का मारतात आणि विचार करतात रक्त कधी निघेल. नाही, चांगली गोष्ट आहे. जर कुणामध्ये असं वेड निर्माण होत असेल, जो जो मग जो एक म्हणजे आपल्या फील्डवर रेसलिंग करत असेल, त्यामध्ये घुसा मारला तर चांगली गोष्ट आहे. मी हे नाही म्हणत की कुणाला विनाकारण मारावं. जो मारण्यालायक असेल, कोणी एखादा चुकीचं करेल तर कोणी त्याला नक्कीच मारा. रिंगच्या बाहेर सुद्धा तुम्ही कधी कोणाची मारहाण केली आहे? सध्या तरी नाही केली. कधी असं झालं असेल की तुमचा जरासा हात लागला आणि माणूस हॉस्पिटलमध्ये पोहोचला असेल? नाही, असं काही नाही झालं. मी वाचलंय की एक ब्रायन नावाचा माणूस होता आणि खलीने त्याला असा फ्लॅगजॅक मारला ट्रेनिंगच्या दरम्यान की त्याची सुट्टी झाली, मृत्यू झाला त्याचा. हे म्हणजे की बाहेर नाही, रिंगच्या आत होता. तर तुम्ही बाहेर म्हणालात, परंतु तो रिंगच्या आत होता आणि आपल्या कॅलिफोर्नियामध्ये झालं होतं. सॅन फ्रान्सिस्को आहे तिथे. सो तिथे ते घडलं होतं. काय झाला होता तो इन्सिडेंट? तिथे असं झालं होतं की केवळ एक जसं की स्पाइन बॅस्टम लावला तर त्याचं म्हणजे डोकं लागलं खाली. तर मग तुम्हाला दुःख झालं होतं हो, त्यावेळी? दुःख झालं. मला खूप खंत वाटली, परंतु काय करू शकतो? तुम्हाला जेव्हा मारतात लोक, तेव्हा जखम होते? हो, जखम होते. मग कुठे-कुठे तुमच्या बॉडीवर जखमा झाल्या आहेत मला अशा? खूप ठिकाणी झाल्या आहेत. डोक्याला माझ्या लागली आहे, पायांवर, बॅक खूप साऱ्या जखमा झाल्या आहेत. प्रत्येक रेसलरला होते. या मलाच नाही, सगळ्यांनाच होतात. मग कधी तुमची वाईफ तुम्हाला म्हणत नाही की आता हे सोडून द्या, कुठे मार खात बसता रोज? म्हणजे ती दररोज बोलते की सोडून द्या मला रेसलिंग विषयी, परंतु ती म्हणते सोडून द्या, ही रेसलिंग आपल्याला गरज नाहीये. परंतु जिद्द आहे की करायचंय रेसलिंग. तुम्ही नाही सोडणार. मी नाही सोडणार. हे तर मी आता सोडणार नाही आणि इतरांना देखील शिकवेन. हे तर आम्ही तुम्हाला व्हायलन्सबद्दल बोललो, हिंसेबद्दल बोललो, मारहाणीबद्दल बोललो, परंतु याच्या व्यतिरिक्त देखील खूप काही तुम्ही रिंगमध्ये करता. हे रेसलिंग करता-करता किसिंग कुठून मध्येच आलं? हे काय मी आहे असा जसा ज्या दृष्टीने एखाद्याला बघायचं असेल त्या दृष्टीने मी दाखवतो. मी जेव्हा तुमच्याबद्दल रिसर्च करता-करता YouTube बघत होतो, तेव्हा असे बरेचसे व्हिडिओज मला बघायला मिळाले, ज्यामध्ये ग्रेट खली रेसलिंग नाही आणि हे किसिंग जास्त करत आहेत. आणि प्रत्येक वयाच्या मुली असतात त्यामध्ये. खरंय. ही अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे की जसं म्हणतात 7 पासून ते खालपासून ते वरपर्यंत सगळ्या. हे बघितल्यानंतर तुमची वाईफ काय म्हणते? तिला मी म्हणतो की सोड यार, हे तर काहीच नाहीये. हे तर ही 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 काय म्हणतात, ही तर कॅमेरा ट्रिक आहे. हे तर मला माहीतच नाहीये यार. सोडून देतो यार, थकलो, झोपू दे. तुम्ही वाईफला सांगता ही कॅमेरा ट्रिक आहे आणि त्या विश्वास ठेवतात या गोष्टीवर. हो, ती विश्वास ठेवते कारण माझी वाईफ खूप चांगली आहे. म्हणून मी म्हणतो की खूप बेस्ट आहे, स्पेशल आहे. मग काय जास्त आवडतं तुम्हाला, ती मारहाण की हे किसिंगवाले सीन? हे बघा, तुम्हाला काय आवडतं जास्त? काय? हे बघा, दोनों हाँ बिल्कुल चलेगा ना. तुम्ही सांगा. त्यांनी तर सांगितलं दोन्ही. तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं?
आज तर तुम्हाला सांगायची संधी आहे. मी तर केवळ हा. विचारत हो, आहे. हो, आणि जो हो. तुमच्या बरोबर तो एक छोटासा माणूस असतो, काय नाव आहे त्याचं? रंजन सिंग. तो इंग्रजी आणि पंजाबीमध्ये तुमचं बोलणं रेसलर्सना ट्रान्सलेट हो, करून हो. सांगतो. मी पाहिलंय की तो जोर जोरात ओरडत असतो. पंजाबी प्ले बॉय, हम्म. द ग्रेट खली. आणि एक दिवस मी पाहिलं की तुम्ही पूर्ण स्टेडियम मध्ये लोकांना म्हणालात की किस करा, तर पूर्ण स्टेडियम मध्ये सगळे लोक कारण तुम्ही म्हणालात पंजाबी प्ले सगळ्यांना किस करत असतात आणि सगळ्यांना सांगत होता, त्यामुळे माझं नाव पंजाबी प्लेबॉय पडलं. तुम्ही म्हणालात जेव्हा फाईट होते तर लहान मुलं शिकतात तेव्हा चांगलं वाटतं. हम्म. आता लहान मुलं हे सुद्धा शिकतील, ते चांगलं वाटेल. नाही म्हणजे तसं तुम्ही वेगळी गोष्ट आहे. कुठल्या दृष्टीने बघता तुम्ही? काही माझे 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 काही रिलेशन्स नाहीत. माझा काही संबंध नाही, काही घेणं नाही, काही देणं. आता ते लोक बघतील भाई कुठल्या दृष्टीने हे हे जे बघताय. होत आहे ना, जे- याला जे- एकाच दृष्टीने बघितलं जाऊ शकतं. त्याच दृष्टीने बघू शकता तुम्ही पण.